सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. सकाळचे वाजले 5:30. वातावरण केवढं छान आहे बघा गावाकडचं सकाळचं. मस्त असं आभाळ हे झालेलं आहे, वारं सुटलेलं आहे, पक्षी ओरडताय, छान असं हे झाले मस्त वातावरण. आणि आज आहे बुधवार. मला जायचं आहे बुधवारला बाजारासाठी. मग सकाळी लवकर उठून सुरुवात करायची कामाची, कारण थोड्या मिरच्या तोडायच्या आहेत आणि टॅमॅटो नंतर काढायचे आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, थोडंसं लवकर लवकर आवरायचं आहे. मग लवकर उठलं की कामं लवकर होतात. बाकीचं झालेलं आहे माझं झाडू वगैरे मारून. छान वातावरण दिसलं, इकडे आले ह्या बाजूला. तर चला म्हणलं घेऊयात व्हिडिओ. झाडाची आता आम्ही काय केलं, जास्वंदीची छाटणी केली आहे, म्हणजे पूर्ण फांद्या काढून टाकल्यात. त्याच्यामुळे आता खूप छान असं झाड ते फुटलेलं आहे. मस्त असं इकडे बघा किती छान झालेलं आहे वातावरण. आणि नंतर काय करायचं आहे, हे करायचं आहे, रानामध्ये थोडंसं दुसरं पण काम आहे. त्याच्यामुळे आज बाजारासाठी मीच जाणार आहे, कारण मामा हे करणार आहेत. नवीन टॅमॅटो लावण्यासाठी हे करायचं आहे, ड्रीप अंतरायची, पाईप वगैरे जोडायचं आहे. त्याच्यामुळे आज मीच जाणार आहे बाजारला. आज गणेश पण नाही आहे सोबतीला, आता शाळा चालू झाली, नाही तर तो येतो मग माझ्या सोबतीला. चला आता लागते बाकीचं काम आवरून स्वयंपाकाला. छान असा चहा बनवला, चुलीवरचा मस्त असा चहा. अद्रक लसूण घेतलेला आहे, भाजीची तयारी करायची आहे. अशी छान शेवग्याची शेंग बनवायची आहे. टॅमॅटो काढून आणली आहेत. आता बघा टॅमॅटो छोटे छोटे आहेत ना, त्याची तर खूप छान अशी भाजी होती. आणि गणेशच्या डब्यासाठी हे करायची आहे. तिकडे ह्यांचा चालू आहे फवारा. सकाळी सकाळीच खूप असं आभाळ आलं होतं, त्याच्यामुळे फवारा मारावा का नाही चाललं होतं. पण घेतला मारून फवारा, कारण काय होतं मग राहिलं की तसंच राहतं. आणि इकडे मी घेतले छान असे शेंगदाणे आधी भाजून. कडक शेंगदाणे झाले की मग खूप छान असे वाटतात. आणि गणेशच्या डब्यासाठी बनवलेली आहे मस्त अशी मटकीची उसळ. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, येसूर घालून अशी बनवली ती मोड आलेल्या मटकीची उसळ. आणि बनवली आहे दुसरी भाजी मी शेवग्याच्या शेंगेची, कारण आता शाळा चालू झाली आहे. त्याच्यामुळे मग गणेशच्या डब्यासाठी सुकी भाजी बनवावी लागते. चपात्या भाकरी आत्यानंतर बनवतील मला, कारण नंतर जायचं आहे टॅमॅटो वगैरे हे करायला, काढायला, कारण बाजारासाठी. भाजी पण इकडे छान अशी उकळली. तिला पण मी छान अशी फोडणीला काय काय घातलं, आधी जिरे मोहरी कढीपत्ता लसूण अद्रक कोथिंबीर कुटलेली, टॅमॅटो, मीठ घातलं आणि अशी शेवग्याच्या आमटीला फोडणी दिली. हेसराची आमटी बनवलेली आहे. आत्याने काय केलं, मी गेले टॅमॅटो तोडायला, मग आत्या म्हटलं मी भाकरी चपाती बनवून घेते. तर ते दोन ताईंनी मी मिळून आधी मिरची तोडली आणि नंतर आलो टॅमॅटो काढायला, कारण आज खूप सारे लाल टॅमॅटो झालेले आहेत. त्याच्यामुळे लवकरच सुरुवात करा. आणि टॅमॅटो मोठे मोठे पण खूप छान असे झालेले आहेत. हे बघा केवढे छान आहेत. आजचे टॅमॅटो खूप छान निघलेले आहेत. तर आम्ही तिघींनी मिळून टॅमॅटो तोडली. नंतर निवडून भरावी लागणार आहेत. लहान मोठी थोडंसं एकान दुसरं किडकं वगैरे असतं, ते असं स्वच्छ करून भरायचं. हे बघा किती छान असे टॅमॅटो सगळीकडे हिरवे, आणि किती छान टॅमॅटो बघा, चमक पण खूप छान अशी टॅमॅटोला. आणि बिलकुल असे टॅमॅटो खराब नाही आहेत. तर मामा, त्या दोन ताई, आत्या सगळेजण बसलेत निवडायला, कारण कसं होतं व्यवस्थित कॅरेटमध्ये भरली की हे होतात टॅमॅटो, मग छान राहतात. भरपूर टॅमॅटो निघलेत, तरी 5-6 दोऱ्या आम्ही तोडायच्या सोडून दिलेल्या आहेत. नंतर परत तोडायच्या त्या शुक्रवारी तोडूयात, कारण शुक्रवारी आहे ह्याचा बाजार, माणेगावचा बाजार आहे. त्याच्यामुळे मग शुक्रवारी तोडायचा. तर सगळं आवरून मी गेले बाजारला. हा आहे छान असा वैरागचा बाजार. आमची मिरची बघा केवढी छान निघलेली आहे, हिरवीगार अशी मिरची. केवढी गर्दी झाली बघा बाजारामध्ये. आणि टॅमॅटो बघा खूप छान असा आम्ही ढीग लावलेला आहे टॅमॅटोचा. केवढी गर्दी झाली आहे बघा बाजारात. सगळे छान असे आपलं आपलं जे काय आणलेलं आहे माळवं ते घेऊन बसतील विकायला. गवार मगाशीच माझी संपून गेली आहे, राहिल्यात आता मिरच्या आणि टॅमॅटो. तर काय झालं, काल रानात चालू होतं काम ह्याचं, टॅमॅटो लावायचं. तर टॅमॅटो लावून झाल्यानंतर आत्या आणि त्या दोघी ताई मिळून गेल्या गवार तोडायला, आणि तेवढ्यात पावसाने सुरुवात केली. जरवेळी असंच होतं, त्या दोघी जातात गवार तोडायला आणि तिकडून भिजत येतात. तर असा पाऊस आलेला आहे. तर वातावरण कसं झालं आहे नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.